वडील ड्रिंक करून यायचे, माझ्या आईला मारायचे आणि माझ्या सगळ्या घरच्यांना त्रास द्यायचे। शिक्षण घेत असताना कपडे, पोह्या, पुस्तकं हे भेटायचं नाही। मग काय करायचं, त्यावेळेस गणवेश हा शासनाकडून मिळायचा। तो गणवेश असा असायचा की कधी आपली चड्डी अपुरी पडेल, कधी शर्ट शॉर्ट होईल, अशा घालून आपण ते कॉलेज शाळा वगैरे करायचो। मी एक ऑफिस बॉय म्हणून सुरुवात केली। मी 3-4 दिवस आईसोबत भांडणं केली, भावासोबत भांडणं केली आणि त्यांना सांगितलं की मला हे करायचंय। आणि आईने तर सांगितलं होतं, मुडद्या तू पैसे नेलेत, माझ्या पोरीच्या लग्नात जर का मला पैसे नाही दिले तर तुझा मी मुडदा बसवणार। ज्या गावामध्ये माझे वडील लोकांच्या लग्नामध्ये डपडी वाजवायचे, त्या गावामध्ये मी माझ्या बहिणीची घोड्यावरती बसून वरात काढली। नमस्कार, मी सुशांत पवार। माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आणि रोज वडील ड्रिंक करून यायचे, माझ्या आईला मारायचे आणि माझ्या सगळ्या घरच्यांना त्रास द्यायचे। तर ते आम्ही पाहायचो, आम्हाला खूप वाईट वाटायचं आणि आईने एवढा त्रास घेऊन ते वडील येऊन मारायचे, घरातले पैसे घेऊन जायचे आणि त्या कुटुंबात मी वाढत होतो। तर मला त्या कुटुंबामध्ये वाढत असताना मला असं वाटायचं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण कुठेतरी चांगल्या शिक्षण घेऊन काहीतरी केलं पाहिजे। तर माझा मोठा भाऊ कामाला जायचा, ते पाहून त्याची मी एक प्रेरणा घेतली व काहीतरी करायचं ह्या दृष्टिकोनातून मी पाऊल टाकला। आणि हळूहळू शिक्षण घेत असताना कपडे, पोह्या, पुस्तकं हे भेटायचं नाही। मग काय करायचं, ते करत असताना काहीतरी व्यवसाय करायचा, हॉटेलमध्ये कामाला जायचं, रविवार शनिवार जे असेल त्यामध्ये काम करायचं आणि आपल्या वह्या पुस्तकं घ्यायचे। तर त्यावेळेस गणवेश हा शासनाकडून मिळायचा। तो गणवेश असा असायचा की कधी आपली चड्डी अपुरी पडेल, कधी शर्ट शॉर्ट होईल, अशा घालून आपण ते कॉलेज शाळा वगैरे करायचो। ह्या हालाकीची परिस्थितीमध्ये आईकडे पाहायचो मी। आई रात्रंदिवस कष्ट करायची आणि आम्हाला पाहिजे त्या गोष्टी पुरवायची, पण तिच्या पुरवत असताना आम्हाला माझ्या मनात एक खंत होती की आपण काहीतरी करायचं। मग मी काय करायचो, मी एक 7वीत असताना मी एक शनिवार रविवार किंवा इतर वेळेमध्ये एक हॉटेलमध्ये काम करायचो। तेव्हापासून मला एक थोडीशी एक आवड निर्माण झाली व पैसे येऊ लागले, माझा खर्च भागू लागला। मग मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गारीगार विकायचो। गारीगारमधून येणारा पैसा मी माझ्या शिक्षणासाठी वापरायचो आणि शिक्षणासाठी वापरून मी पुढे हळूहळू शिक्षण घेत राहिलो। 10वी पर्यंत रडत खडत शिक्षण पास केलं। नंतर 11वीला ऍडमिशन घेतलं। 11वीला सगळे सायन्सला जात होते आणि काही लोक कॉमर्स जात होते। तर मी विचार केला की बाबा सायन्सला भरपूर फी आहे, तर मग आपल्याला ती पेल होत नव्हती। मग मी कॉमर्स हा फॅक्टर घेतला आणि कॉमर्समध्ये मी ऍडमिशन घेतलं। ऍडमिशन घेत असताना मला पासाचे पैसे, जाण्यासाठी रोजचा असाला खर्च, मित्र वगैरे हॉटेलला वगैरे जेवायला जायचे, मग त्यांच्याकडं आपल्याला वाईट वाटायचं म्हणून मी पण आपले स्वतःचे पैसे निर्माण करायचो, त्यांच्यासोबत जायचो। हे लागणारा खर्च करण्यासाठी मी एका पोल्ट्रीमध्ये काम लागलं मला। त्यांचं दुधाट सर हे नाव आहे, त्या पोल्ट्रीमध्ये मी काम करू लागलो। तिथं काम करत असताना एक उत्कृष्ट काम करायचो, मला गरज होती म्हणून त्या ठिकाणी मी तळमळीने काम करायचो। हे काम पाहून एक पोल्ट्रीचे जे सुपरवायझर आहेत ते मला रोज पाहिजे व ते सांगेल त्यांनी ते मला काम करायचो। ते काम करत असताना त्यांनी मला विचारलं की बा तू एवढं छान काम करतो, तू आमच्या कंपनीत आमच्यासोबत काम करशील का? तर मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली। मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी तुमच्या संग काम करेन। मग त्यांनी मला जॉईनिंग केलं। मी एक ऑफिस बॉय म्हणून सुरुवात केली, ऑफिस बॉय म्हणून काम केलं। त्यावेळेस मला 3600 रुपये रोज असायचा। तर कॉलेज करता ते काम करायचो। मी काम करत असताना मला 36 रुपयाचे पुरायचे नाहीत, पासाला पैसे जायचे, हे व्हायचं, खर्च व्हायचा। मग त्या माध्यमातून मला हळूहळू त्यांनी वरती घेतलं, सुपरवायझर केलं। त्यावेळेस मला 6000 पगार व्हायचा। 6000 पगार असायचा आणि बाकी अलाउन्स भेटायची, फूड अलाउन्स असेल, पेट्रोल अलाउन्स असेल, त्यामधून माझा खर्च भागायचा। तर मला पेट्रोल अलाउन्स असायचा, तर मी रोजचे 100 रुपयाचे पेट्रोल टाकायचो। किती लांब जायचं असलं तरी 100 रुपये टाकायचो आणि निवेराचं कुठं बी पेट्रोल संपलं की गाडी ढकलत आणायची। ह्या परिस्थितीमधून मी पुढे आलो। कंपनीत काम करत असताना त्यांनी मला अचानक सांगितलं की तुला ह्या ठिकाणी काम करावं लागेल। तर मी थोडा विचार केला आणि त्यांना सांगितलं की साहेब मला जमणार नाही, कारण हे होतं की मी एक शिक्षण घेत होतो आणि मला एक शिक्षणाची आवड निर्माण झाली होती। मला काही करून माझं शिक्षण कंप्लीट करायचं होतं। जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध पिल्यानंतर 100% माणूस गर्व करणार, तेच माझ्या मनामध्ये विचार होता आणि त्या पद्धतीनं मी पुढं शिक्षण घेण्याचा ध्यास माझा होता। तर ते पुढं करत असताना त्यांची नोकरी मी नाकारली आणि पुढे एक 4-5 महिने मी टंगळमंगळ केली। परंतु मला जी चटक लागली होती पैशाची, जे येत होते पैसे ते माझे संपत होते, मला पैसे नव्हते। मग मी विचार केला की आपल्याला कुठेतरी काम करावं लागेल। असंच एक दिवशी डॉक्टर रेड्डीज फाउंडेशनच्या माध्यमातून संतोष कोकाटे हे मला भेटले व त्यांनी मला सांगितलं की तू आमच्या
ह्याच्यात NGO मध्ये तू एक शेतकरी मित्र म्हणून काम करशील का? मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी करतो. तर त्यावेळेस मला एका शेतकऱ्याला 50 रुपये भेटायचे. म्हणून मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची मीटिंग घ्यायचो, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायचो, त्यांना सांगायचो आणि त्यामधून मला पैसे भेटू लागले. हे सगळं पाहत असताना आमचे कांतीलाल देशमुख जे होते डॉक्टर रेड्डीचे मेन, तर त्यांनी पाहितलं की सगळ्यांपेक्षा ह्याची क्वांटिटी शेतकऱ्यांची जास्त होती, शेतकऱ्यांपर्यंत जास्त पोहोचत होता. तर त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं व त्यांनी मला सांगितलं की सुशांत तू आमच्यासोबत काम करशील का, आमच्या स्टाफमध्ये काम करशील का? तर मी त्यांना सांगितलं हो सर नक्की करेल. मग तिथलं त्यांनी सांगितलं की तू आमच्या सामील हो. मला एक 9,000 रुपये त्यांनी स्टार्टिंग पेमेंट दिलं. तिथनं पुढं मला पेट्रोल अलाउन्स, फूड अलाउन्स आणि त्या माध्यमातून मला पुढं त्यांनी प्रेरणा दिली. तर ते करत असताना भिगवण या ठिकाणी डॉक्टर रेड्डीज आणि नाबार्ड यांच्या माध्यमातून एक पोल्ट्री प्रशिक्षण आयोजित केलं होतं. त्या प्रशिक्षणाला मी पण आवर्जून उपस्थित होतो. ते प्रशिक्षण पूर्ण झालं. तिसऱ्या दिवशी मला त्या ठिकाणी शासनाच्या योजनांची माहिती मिळाली व ती माझ्या डोक्यात कणकण होती की आपण शासनाच्या ह्या स्कीममध्ये भाग घ्यायचा. व मी पंचायत समिती दौंड या ठिकाणी अप्लाय केलं. त्या ठिकाणी मला असं समजलं की सबसिडी 1,00,000 1.25 लाख रुपये आपल्याला मिळणार आहे. तर मी ते अप्लाय केल्यानंतर मी घरच्यांपर्यंत आलो. बरं आईला मोठ्या भावाला सांगितलं की आपल्याला असा असा व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी मला तुमची मदत हवी. तर आईने सांगितलं हो बाबा आपली परिस्थिती खूप हलाखीची आहे, आपल्याला जमीन नाही आहे, आपल्याला काही नाही आहे, आपल्याला कुठला सपोर्ट नाही आहे, मग आपण एवढी मोठी वस्तू बांधू शकत नाही, तर तू हा नाद सोड. तर मी 3-4 दिवस आईसोबत भांडणं केली, भावासोबत भांडणं केली आणि त्यांना सांगितलं की मला हे करायचंय. तर आईने मग ते बहिणीच्या लग्नासाठी पैसे दिलेले ठेवलेले ते मला दिले आणि म्हटली मुळद्या तुला काय करायचं ते कर. आणि मग मी पोल्ट्रीला सुरुवात केली. मग करत असताना आपल्याला कमी बजेट होतं, त्या बजेटमधून मग कसं करायचं, तर एवढी रक्कम आपल्याकडे नाही. मग कमी बजेट करत असताना एक आमच्या भागामध्ये एक तुतीचा व्यवसाय म्हणजे एक रेशीम उद्योगची एक हे चालू होतं. रेशीम उद्योगाचे बरेचसे शेड बंद पडले होते आणि मग आम्ही एका ठिकाणी जाऊन व्यवहार केला. एक 50,000 एक शेड ठरवलं. तर ते लाखामधून 50,000 गेले. ते शेड आम्ही दोघा भावांनी एक 8 दिवस काढल्यानंतर त्यामध्ये भरपूर मटेरियल निघालं. ते मटेरियल घेऊन आम्ही पोल्ट्रीवरती आलो, म्हणजे रानात आलो आणि सगळं चालू असताना पोल्ट्री बांधली, म्हणजे पोल्ट्रीचं फाउंडेशन चालू झालं. फाउंडेशन चालू असताना आता तिथं पाण्याची गरज होती. शेजारचा माणूस म्हणला की मी पाणी तुला देऊ शकत नाही, त्याला आम्ही मागणी केली तर तो म्हणला की मी पाणी देऊ शकत नाही. त्या दिवशी नेमकं कॅनलला पाणी आलं. तर कॅनलचं दिवसभर आम्ही भावांनी कॅनलचं पाणी आम्ही रोडनी खोदत एका खड्ड्यामध्ये साचवलं आणि एक साईडचे बांधकाम आम्ही पूर्ण केलं. तर ते पाणी संपलं आणि दुसऱ्या साईडला आता पाणी नाही म्हणून आम्ही इकडे शोधाशोध केली. तर आणखी ते शेजारी एक डबकं साचलं होतं. त्या डबक्यातून मोटर टाकून आम्ही पाणी आणलं. आता दोन्ही साईडचे पोल उभे राहिले होते आणि आता आमचे पैसे संपले होते. मग ते पैसे संपले होते, आता करायचं काय? मग आता पाण्याशिवाय तर आपण काहीच करू शकत नाही. तर एक माणसाची पोल्ट्री होती, त्या शेतकऱ्याची पोल्ट्री होती. त्या पोल्ट्रीचं मी पहिले पोल्ट्री क्षेत्रामध्ये काम करत असताना आमची ओळख होती. तर त्याचं बोरवेल खोदायची एक मशीन होती. तर त्यांना मी जाऊन भेटलो, म्हटलं साहेब मी अशी पोल्ट्री बांधतोय आणि मला असा बोर घ्यायचा आहे. तर माझ्याकडे 10,000 आहेत, तर त्यामध्ये बाकीचे जे होईल ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने देईन. त्याच्यामध्ये चांगले माझे घनिष्ठ संबंध असल्यामुळे तो म्हणला ठीक आहे मी तुला हे करून देतो, बोर खोदून देतो. आणि तिथनं पुढं मग त्याने आला, ते बोर खोदल्यानंतर आमच्या मनामध्ये धाकसी होती, आता हे फायनल होतं. जर पाणी लागलं तर तिथनं पुढे आपण काहीतरी करू शकतो आणि नाही पाणी लागलं तर हे सगळ्या ह्याच्यावरती पाणी जाणार होतं. आणि आईने तर सांगितलं होतं मुडद्या तू पैसे नेलेत, माझ्या पोरीच्या लग्नाला जर का मला पैसे नाही दिले तर तुझा मी मुडदा बसवणार. तर अशा पद्धतीने माझ्या डोक्यात गणगण होते, यार काय करायचं. मी तर कामावर निघून गेलतो, आई भाऊ बहीण सगळे त्या पोल्ट्रीवरती गेलते आणि अचानक एक 80-90 फूट बोर गेला. तर सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी होते, सगळ्यांचं मन त्या ठिकाणी स्थिरावलं होतं आणि अचानक त्या पाण्याची एक गुळणी आली व मला 100 फुटावरती 4 इंची पाणी लागलं आणि माझं एक नशीब फळ पडलं. तर त्या पाण्यामध्ये माध्यमातून मग आता पाणी तर लागलंय, आता बोरमध्ये मोटर टाकायची पैसे नाहीत. मग आईला तर कॉम्पिटिशन आलं, आपलं पोरग काहीतरी करतंय, त्याला काहीतरी पैसे दिले पाहिजेत. मग आईने आणि मी भावाने जाऊन आमच्याकडे एक गोरी होती खोंड, ती आम्ही विकली आणि बोर वगैरे आणलं, बोरच्या मशीनी वगैरे आणल्या, बोरमध्ये टाकल्या आणि तिथनं पुढे आम्ही काम हळूहळू चालू केलं. तर आता पैसे तर कमी पडले, आता काय करायचं. मी 3 लाख रुपये 5 रुपये टक्क्याने घेतले. 5 रुपये टक्क्याने घेतले
आणि मग काम चालू केलं. काम पूर्ण होत आलं आणि 1 लाख रुपयाची गरज पडली. आता पूर्ण काम होत आहे, फक्त 1 लाखाची भांडी आणायची होती, इक्विपमेंट आणायचं होतं आणि आता पैसे संपले होते. आता काय करायचं म्हणून मी इकडे धावाधाव केली आणि बांधत असताना मग शेवटला मला जे गव्हर्नमेंटची सबसिडी भेटायची होती ती भेटली नेमकीच. मग त्यामधून 50,000 ते भेटले आणि मी बाकीचे टाकले. असे 1 लाख रुपयाचे इक्विपमेंट आणले आणि पोल्ट्री शेड चालू केलं. आणि चालू केल्यानंतर चांगले लॉट वगैरे काढायला लागलो. तिथनं पुढं ते पोल्ट्रीला जे व्याजाने पैसे घेतले होते ते मी इकडे रात्रभर काम करायचो पोल्ट्रीमध्ये कंपनीच्या आणि ते पैसे फेडायचो. तर पोल्ट्रीचा चेक आणि माझे काय असे पैसे काम केलेले पैसे असे मिळून त्या माणसाचे देऊन टाकले आणि देऊन टाकल्यानंतर पूर्ण पैसे संपले. आता म्हणजे नाही का देणं लोकांचं संपलं आणि अचानक बहिणीला स्थळ आलं. ते स्थळ चांगलं होतं आणि ते आम्हाला पटलं होतं, त्यांनाही पटलं होतं. त्यांनी सांगितलं की 1 महिन्यात आम्हाला लग्न करून पाहिजे. आता माझी पूर्ण धुंदी उडाली होती. आता काय करायचं मग मी परत आता निश्चय केला की आपल्याला आता व्याजाशिवाय पर्याय नाही. परत मी 3 लाख रुपये व्याजाने काढले आणि बहिणीचं लग्न थाटामाटात केलं. पण माझ्या डोक्यात एक खंत होती की माझा वडील लोकांच्या लग्नात डपडे घेऊन वाजवायचा आणि त्या ठिकाणी त्यांना 50 रुपये भेटायचे. तर हे एक विचार बदलण्याचं मी एक हे केलं. ज्या गावामध्ये माझे वडील लोकांच्या लग्नामध्ये डपडी वाजवायचे त्या गावामध्ये मी माझ्या बहिणीची घोड्यावरती बसून वरात काढली. मग लोक वावा करू लागले की एवढ्या दलित कुटुंबातून असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून हा एवढ्या प्रमाणामध्ये छान पद्धतीने लग्न करू शकतो. आणि त्या पद्धतीने माझ्या बहिणीचं पूर्ण लग्न झालं, व्यवस्थित पार पाडलं. आणि तिथनं पुढं मला आता व्यवसाय करायची तर आवड होती. मग मी पोल्ट्री क्षेत्रामध्ये काम करत असताना मग मला एक जाणवलं की त्या क्षेत्रामध्ये एक तुस नावाचे एक प्रकार असतो. तो तुस ह्या पोल्ट्रीना लागतो. तर माझे पोल्ट्रीच्या कंपनीमध्ये काम करत असताना अनेक लोकांशी शेतकऱ्यांशी माझी ओळख होती. तर मी भरपूर शेतकऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं की असा असा व्यवसाय करतोय मी, आपण मला सपोर्ट करताल का. तर त्यांनी बी सांगितलं की ठीक आहे सुशांत, तुम्हाला नक्की आम्ही सपोर्ट करू. कारण माझे त्यांचे पहिल्यापासून संबंध होते, कारण की मी पोल्ट्रीच्या क्षेत्रामध्ये सुपरवायझर होतो. मग ते म्हटलं की आम्हाला दुसऱ्या लोकांकडून घ्यायचं तुझ्याकडून घ्यायचं, हा त्यांना योग्य वाटू लागलं. आणि मग मी त्यांना सांगितलं की असा असा व्यवसाय करतोय. मग दाजींनी आम्ही गाड्या पाहायला गेलो. गाड्या सेकंड होत्या, सेकंड गाड्या पाहत होतो. तर ते घरी आल्यानंतर आईला म्हटलं की आई अशी अशी गाडी पाहिली आहे ती आपल्याला घ्यायची. आई म्हटली बाळा तू करतोय हे चांगलं करतोय, तू करतोय ते कौतुकास्पद आहे, पण घ्यायचंय तुला तर नवीन घे, सेकंड घेऊ नको. म्हणून आता नवीन तर घ्यायची किंमत भरपूर होती, ते आपले काय एवढी ऐपत नव्हती की नवीन घ्यायचं. मग काय केलं की नवीन गाड्या बघायला गेल्यानंतर त्यांच्या किमती पाहून डोळे भांबायचे अक्षरशः. तर किमती भरपूर होत्या. मग मी एक भारत बेंज या शोरूमला गेलो. त्या शोरूमला गेल्यानंतर गाडी वगैरे पाहितली. तर भारत बेंज म्हटलं की मला वाटायचं की याला मर्सिडीज बेंज नाही का, लई छान वाटायचं. मग मी म्हटलं की आता ही गाडी घ्यायची आपल्याला. तर पप्पांना वगैरे सगळ्यांना दाखवली. तर पप्पांच्या नावावरती घ्यायची होती. ज्यावेळेस पोल्ट्री मी चालू केली त्यावेळेस मला आवडायचं की बाबा मला लिगल करायच्या होत्या गोष्टी सगळ्या. तर त्यावेळेस मी आयटर तयार करायचो. आयटर करत असताना त्याचं बेनिफिट मला असं झालं की ज्यावेळेस मी गाडी घ्यायला गेलो तर त्यांना आयटर दाखवलं तर त्यांनी मला लगेच लोनला येस म्हणले. तर चोलामंडलमचं मी लोन करायला गेलो तर ते ॲग्रीमेंट करायला लोक आल्यानंतर माझे पप्पा तर ड्रिंक केली, त्यांना अक्षरशः सहीच करता येण्यानंतर ते लोक म्हटले की हा माणूस सही करू शकत नाही आणि हा माणूस एवढं मोठं गाडीचं लोन कसं फेडू शकतं. ते लोक निघून गेले आणि ते म्हटले की तुम्हाला आम्ही फोन करून सांगतो. तर त्यांनी सांगितलं की हा माणूस ड्रिंक करतोय आणि हा माणूस लोन कसं फेडू शकणार. तर मी त्यांना सांगितलं की साहेब लोन ते नाही फेडणार, लोन मी फेडणार आहे. मग ते म्हटले की आम्ही तुम्हाला नाही लोन देऊ शकत. मग नंतर तिथं पुढे गेल्यानंतर मी एका HDFC बँकेमध्ये चौकशी केली की तिथं माझं अप्रुव्हल झालं. अप्रुव्हल झाल्यानंतर मग मी भारत बेंज या कंपनीची 1214 ही गाडी आणली आणि दाजींच्या माध्यमातून त्यांना ड्रायव्हर होते माझे दाजी, त्यांना सोबत घेऊन मी तुसच व्यवसाय करू लागलो. पहिल्यांदा तुसच व्यवसाय करत असताना गाडी इकडून तिकडून गोळा करून पैसे दाजींकडून ह्यांच्याकडून गोळा करून पैसे गाडी तर घेतली. आमच्या गावामध्ये औरंगाबाद या ठिकाणून ऊस जोडीचे कामगार यायचे. मग ते भाडं मला मिळालं. ते एक 8 दिवस मी कंटिन्यू भाडं मारलं, दाजींसोबत भाडं मारलं. त्याचे मला एक 25-30 हजार रुपये भेटले. मग आता 25-30 हजार भेटल्यानंतर त्या पैशाचं मी गाडी पूर्ण बिल्डअप गाडी बांधली. आणि गाडी बांधल्यानंतर मग आता आपला प्रॉपर व्यवसाय करायचा, आपल्या त्या व्यवसाय करण्याचा ध्येय होतं, ते व्यवसाय करायचं म्हणून आपण प्लॅनिंग केलं. मग मी कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे जाऊन मी गाडी भरली आणि गाडी आणली, खाली केली. मला 2,000 रुपये तोटा झाला.
आता म्हटलं काय करायचं. मी घरी गेल्यानंतर आईला सांगितलं की आपण जे व्यवसाय करतोय हा आपला तोट्यात जातोय 2,000 रुपये. तर आई म्हटली की बाळा व्यवसाय हा कधी तोट्यात असतो कधी नफ्यात असतो, तू आणखी पुढं जाऊन कर, तुला नक्की यश भेटेल. दुसऱ्या गाडीला मला 5,000 रुपये राहिले. मला आता आत्मविश्वास वाढला की आता आपल्याला पैसे भेटू लागले. मग असं करता करता ज्या ठिकाणी भरत होतो तिथले लोक मला भेटले आणि म्हटले की सुशांत तू ज्या भागात भरतोय त्या भागामध्ये रेट जास्त आहे, तू आमच्या भागात ये, तुला आम्ही कमी रेटमध्ये गाडी भरून देतो. मग त्यांच्या भागात मी गाडी भरू लागलो. मला तिथनं पुढं जास्त पैसे भेटू लागले आणि आता माझ्याकडे भारत बेंचच्या 2 गाड्या आणि आयसर या कंपनीची 1 गाडी आहे, अशा म्हणून 3 गाड्या आहेत आणि 3 गाड्यांचं मी मोठं छान पद्धतीने व्यवस्थापन करतो. माझ्या भावाची चांगल्या प्रकारे मला साथ आहे. ह्या दृष्टिकोनातून मी एक आज मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतोय आणि माझी लाखोत नाही कोट्यात उलाढाल आहे. जो स्टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही कुठून आलाय काय हे महत्वाचं नाही, तर फक्त तुम्ही काय करताय, तुम्ही कुठपर्यंत आलाय, कशा परिस्थितीतून आलाय हे महत्वाचं आहे. कधी असं वाटलं नव्हतं की एक गाडीगार विकणारा, एक पेप्सी किंवा एक खारीपाव विकणारा, हॉटेलमध्ये काम करणारा एक मुलगा तो यापर्यंत पोहोचल. लोक मला विनवायची की तू नाही का, म्हणजे मित्रमंडळी मला असे म्हणायचे की तू ह्या ठिकाणीच राहशील. पण आज माझी परिस्थिती खूप बदललेली आहे आणि आज मी खूप हॅपी आहे आणि मी सक्सेस आहे. तुम्हाला मी हे सांगेल की तुम्ही कॉन्फिडन्स, तुमचं कष्ट करायची क्षमता आणि तुमचे शिक्षण ह्या 3 गोष्टी असताल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होताल. जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.